लायन्स क्लब पनवेल, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती, जागृती फाउंडेशन आयोजित नेत्र तपासणी शिबिराचा शेकडोंनी घेतला लाभ। लायन्स क्लब पनवेल, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती, जागृती फाउंडेशन, लायन्स क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील फणसवाडी आदिवासी येथे हेदुटर्णे फणसवाडी क्लब येथील आदिवासी समाजासाठी मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शिबिराचा शेकडो आदिवासी नागरिकांनी घेतला लाभ। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। तर लायन्स क्लब डिस्ट्रिक्टचे आदिवासी अपलिफ्टमेंट लायन देवाशीष मित्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी निलेश सोनावणे यांनी आपल्या मनोगतात पनवेल तालुका पत्रकार संघर्ष आणि जागृती फाउंडेशनच्या वतीने जिल्हाभर विविध कार्यक्रम आयोजित करीत असताना फाउंडेशनच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने राबविला जातो। फाउंडेशनच्या महिला आघाडी अध्यक्षा ज्योत्स्ना भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आज फणसवाडी आदिवासी वाडीवर मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि त्यातून मोतीबिंदू आढळणाऱ्या नागरिकांचे मोफत ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे सांगितले। तसेच पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी विविध उपक्रम राबवित असताना सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम समितीच्या वतीने राबवले जातात। त्या उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी दिली। यावेळी लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष लायन्स एस.जी. चव्हाण यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लबचे विविध उपक्रम यांची माहिती देऊन क्लबच्या माध्यमातून आम्ही गेल्या 54 वर्षात 16,000वर मोतीबिंदू ऑपरेशन केले असल्याचे सांगितले। डिस्ट्रिक्टचे चेअरपर्सन देवाशीष मित्रा यांनी त्यांच्या मनोगतामध्ये असे सांगितले की CSR फंडातून शाळेच्या मूलभूत गरजांसाठी लायन्स क्लबच्या पनवेलच्या माध्यमातून राबवण्याचे प्रयत्न करतील। जागृती फाउंडेशन तसेच पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या कामाची दखल घेत सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले। ग्रामपंचायत पालेबुद्रुकच्या ग्रामसेविका आसावरी कदम यांनी आपल्या मनोगतात पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे तथा जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या वतीने विविध कार्यक्रम या भागात आयोजित केले जातात। काही महिन्यापूर्वी जागृती फाउंडेशनच्या वतीने दिशादर्शक फलकाचे उद्घाटन संस्थेच्या वतीने करण्यात आले असून त्याचाही उल्लेख करताना संस्थेच्या चांगल्या सामाजिक कामासाठी आम्ही आपल्या सोबत असल्याचे ग्रामसेविका आसावरी कदम यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमासाठी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सचिव शंकर वायंगडे, कार्याध्यक्ष विशाल सावंत, सहसचिव राम बोरिले, पत्रकार सुनील वारगडा, अनिल राय, जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष संदेश पाटील, शिरवली विभागीय अध्यक्ष प्रितेश भोईर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष ज्योत्स्ना भोईर, कल्पेश कांबळे, विष्णू भोईर, लायन्स क्लब ऑफ पनवेलचे तालुका अध्यक्ष M.G. चव्हाण, सचिव अशोका गिल्डा, लायन हेमंत ठाकूर, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर प्रमोद राजहंस, राज शिंदे, अक्षय जाधव, डॉक्टर लुईस कोलेसो, निक्सन यांच्यासह पालेबुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंच कांचन वासकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय भोईर, माजी उपसरपंच दिनकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर भोईर, रघुनाथ नाईक, दशरथ पाटील, दिलीप पाटील, संजय भोईर, रायगड जिल्हा परिषद शाळा फणसवाडीच्या नेहा गावण, सरिता सरगर आदीसह आदिवासी वाडीतील नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल। टोटल किती आहे? 1 2 3 4 5 जवळजवळ आम्ही गेले 54 वर्षे काम घेतो आणि दरवर्षी जवळजवळ आम्ही 200 300 500 1000 पण करतो आणि जवळजवळ 16,000 कॅटरॅक्ट ऑपरेशन केलेले आहेत आणि 1 लाखाच्या वर आपण चष्मे वाटप केलेले आहेत आणि हा आमचा उपक्रम सतत चालू राहील। म्हणजे वर्षात एकदा एक असतो कॅम्प आणि इतर आपले सारखे चालू असतात आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आम्ही टॅप करत असतो जेणेकरून त्यांचे जेवढे शाळेतले मुलं झेडपीचे किंवा ज्या ग्रामीण शाळा आहेत त्या आम्हाला असं कळलं की मुलांना बरेच 4 नंबर 3 नंबर असे नंबर आलेले आहेत। जवळजवळ आम्ही ह्यावर्षी 300 400 चष्मे वाटलेले आहेत। तर ह्या शाळेचं पण आपण हे करूया। लायन्स क्लब हे जवळजवळ त्याचे 8 उद्देश आहेत। त्यात विजन, नंतर अपलिफ्टमेंट वगैरे, आदिवासी अपलिफ्टमेंट असे 8 उद्देश आहेत। त्या उद्देशाने आपण हे लायन्स क्लब हे काम करत असतं आणि